मोठी रिसॉर्ट आहेत, पण रिसॉर्टावर कारवाई नाही झाली. मोठ्या मोठ्या लोकांची घर आहेत, त्यांच्यावर कारवाई नाही झाली. फक्त जाणून बुजून पहिला आमच्या ऑफिसवर हातोडा फिरवला आणि ज्या आमच्या ऑफिसच्याच आजूबाजूला बाकीच्यांची पण घर आहेत, त्यांची घरं तुटली नाहीत. तर आम्ही लोकांनी त्यांना सांगितलं, ठीक आहे, तुमच्यावर दबाव असेल तर आमचं ऑफिस तुम्ही तोडून टाका, पण आमच्या लोकांची घरं वाचली पाहिजेत. आमची घरं वाचली तर आम्ही 10 ऑफिस तयार करू. पण घरांवर सुद्धा कारवाई झाली आहे की इनलिगल आहे ते ठरवून तो निर्णय दिला पाहिजे. त्याच्यानंतर पुन्हा 60 दिवसाची आम्हाला वेळ दिली पाहिजे अपिलात जाण्यासाठी. पण ही कुठल्याही प्रकारची कायदेशीर प्रोसिजर पार नाही पाडली त्यांनी आणि आमच्या लोकांची घरं पूर्णपणे तोडून आज पूर्णपणे लोकांना मात्र काहीकांचं असं म्हणणं आहे की आमदार राजन नाईक हे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांची आमची काही दुश्मनी नाही मिळत, पण त्यांनी जी बेकायदेशीर पद्धतीने इथलं माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांच्या चुकीच्या माहितीनुसार जी त्यांनी माहिती दिली आणि त्याच्या चुकीच्या माहितीच्या बेसवर त्यांनी जे विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केलाय ती खरी माहिती काय आहे ही सांगण्यासाठी आपण मोर्चाच्या स्वरूपाने त्यांच्या घरावर गेलं पाहिजे आणि त्यांना ही बाजू आपली समजावून सांगितली पाहिजे. सगळं आमचा बिऱ्हाट घेणार आणि प्रांत ऑफिसला जाणार किंवा राजन नाईकच्या घरावर जाणार आणि आम्ही तमाम सर्व ज्या लोकशाहीला मानणारे संघटना, पक्ष आणि चळवळीतले लोक आहेत त्यांना आम्ही आवाहन करतोय की आमच्या पाठीशी उभे राहिलं तर तहसीलदारांचं ऑफिस म्हणजे त्यांच्या बापाची मालकी प्रॉपर्टी नाही, प्रांताचं ऑफिस म्हणजे त्यांच्या बापाची मालकी प्रॉपर्टी नाही. जर आम्हाला भूमिहीन करता तर मग आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये येऊन बिऱ्हाट मांडू, आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन चुली पेटवून तिथे राहू ना. इथं ते काय करणार मग? आम्हाला तुरुंगात नेऊन टाकणार. आम्ही तुरुंगाला घाबरणारे लोक नाहीत. शहीद भगतसिंग फासावर चढले.